झालं तुझं समाधान? चुका सुधारायच्या होत्या ना तुला? अशा सुधारणार आहेस चुका? अगं बघितलंस ना काय झालं ते? त्या तारिणीला डोक्यावर बसवलंस मोठी सून म्हणून. ही चूक कशी सुधारणार आहेस तू? माझ्या युवराजला कसं आणणार आहेस परत? नाही, त्यांना शोधायची गरज नाही पडणार. म्हणजे निशी त्यांना काल रात्री आमच्या घरी म्हणजे बेलसरेंच्या घरी घेऊन गेली आहे. तो तिथे कसा गेला? निशी त्यांना काल रात्री तिथे घेऊन गेली आहे. माझं आत्ताच नमाशी बोलणं झालं ताई, तर तिने मला सगळं सांगितलं. या निशीला ना अक्कलच नाहीये. कशाला नेलं असेल त्याला त्या खुराड्यात? पद्मिनी काकू, तो सापडलाय आणि तो सुखरूप आहे, हे जास्त महत्वाचं नाहीये का? माझ्यासाठी माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर असणं जास्त महत्वाचं आहे. त्याला ताबडतोब त्याच्या स्वतःच्या घरी घेऊन ये. आपण त्याला आणू पद्मिनी काकू घरी. तुम्ही काळजी करू नका, मी फोन करते, येईल तो. तुझ्या एका शब्दावर यायचा असता तर तो गेलाच नसता घरातून. अगं तो दुखावला गेलाय. माझ्या मुलाला मी चांगलंच ओळखते. तो येणार नाही. या तारिणीने त्याचा अपमान केलाय. काकू अहो, पण बस, एक शब्दही बोलू नकोस तू. या घरातल्या मोठ्या सुनेचा मान तुला घर जोडण्यासाठी दिला होता, तोडण्यासाठी नाही. माझा युवराज आणि निशी हे घर सोडून गेले तुझ्यामुळे. मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर केलायस तू युवराजवर सूड उगवण्यासाठी. नाही काकू, असं खरंच काही नाही आहे. अहो, आता सगळं व्यवस्थित असतं ना तर तुला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढलं असतं. पण आता मला माझा मुलगा आणि माझी सून घरी परत येणं जास्त महत्वाचं आहे. पद्मिनी काकू, हे बघा, शांत आपण युवराज घरी परत आल्यानंतरच बोलू. काकू, जोरात ना जरा जोर नाही. चला हे घ्या, छान गरम गरम चहा आणलाय, आलं घालून केलाय, छान मस्त आवडेल. घ्या. ते डोकं दुखतंय माझं आणि चहा आणलाय. मम्मा सरबत आण, लिंबू सरबत आण. हा अगं पण त्यांनीच चहा सांगितलाय. कधी मागितला होता, कधी आणलाय, मी काय बोल. मम्मा मघाशी मागितला होता त्याने, आता त्याला सरबत हवंय ना. जा ना तू सरबत आण. तूच दे ना. नाही म्हणजे तुझ्या नवऱ्याला काय आवडतंय ते छान तसं सरबत करून दे. हा, या अशा जावायला डोक्यावर घेऊन मिरवायचं होतं तुझ्या बायकोला. घे बाबा घे, चांगली 4 दिवस सेवा करून घे सासूकडून. त्याशिवाय माझ्या धनुषची किंमत नाही कळणार सगळ्यांना. कुठे जायचं नाही, इकडे डोकं दाबीते गप्पा. तुम्ही करा हो, जा ना. तुम्हाला काय काम आहे आता, करा ना जरा. युवराज, अगं बाई पद्मिनी ताई, या 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 बसा. मी बसायला आले नाहीये. अहो चहा घ्या घ्या. चहा सुद्धा घ्यायला आले नाहीये. मी माझ्या मुलाला भेटायला आलीये. युवराज, तुझं सामान भर आणि ताबडतोब माझ्या बरोबर चल. हा, जाच घेऊन त्यांना. नाही म्हणजे अहो लगेच कुठे जाताय? आता आला तर जरा बसा, चहा घ्या आणि मग जा ना, सावकाश जा. पण जा जा. एक क्षणभरही थांबायची इच्छा नाहीये माझी. तुमच्या घरातल्या मुली आमच्या घरात येऊन दिवे लावतायत ना, तेवढंच पुरेसं आहे. पद्मिनी ताई, तुम्ही तारिणी आणि निशीला एका तराजू तोलू नका. नाही, मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय तारिणीमुळे. त्रास? छळ म्हणा, छळ. काय समजते स्वतःला माहित नाही, पण मोठ्या सुनेचा मान मिळायला लागल्यापासून सगळ्या खांडेकरांना नोकर समजायला लागली ती. हे बघा, तारिणी उगाच चुकीचं पाऊल उचलणार नाही. तिने युवराजरावांना बाहेर काढण्याचं नक्की काहीतरी ठोस कारण असेल. एक काम करा तुम्ही, 4 दिवस आमच्या घरी चला, म्हणजे कळेल तुम्हाला. नाही, कोणाला सांगते, त्या कौशिकीच्या टीम मधल्याच आहेत. अहो टीम टीम काय करताय जावई बापू? कसली टीम? आपण सगळे एकाच कुटुंबातले आहोत. त्या तारिणीनं असं पाऊल उचललंय ते तुम्हा सगळ्यांच्या भल्यासाठीच ना. तुम्ही जावई बापूंवर विश्वास ठेवला नाहीत ना. अहो पण आता निशीच्या सासूबाई सांगतायत स्वतः, त्यावर तरी विश्वास ठेवाल. माझा तारिणीवर पूर्ण विश्वास आहे. निशी, मला नीट सांग, नक्की काय घडलंय? तुम्ही तुमच्यात काय चर्चा करायची ना ते करून घ्या. युवराज, तू चल इथून.
अरे चल म्हणतेय ना, स्वतःचं हक्काचं घर असताना इथे का आलायस तू? कुठलं हक्काचं घर? रादर कुठला हक्क? त्या घरामध्ये जे काय ते फक्त तारिणीच आहे, माझं काही नाही आहे. अजिबात नाही. त्या तारिणीने तुला घराबाहेर काढून सगळ्यात मोठी चूक केली आहे आणि तिला तिची जागा दाखवण्याची जबाबदारी आता माझी आहे. तू दाखवणार आहेस तिला तिची जागा? मग त्या दिवशी का गप्प होतीस? त्या दिवशी तर तमाशा बघत बसली होतीस ना तू, कौशिकी, तेव्हा काय नाही बोललात? काय रिस्पेक्ट राहिलाय त्या घरात आता माझा, सांग. अगं अहंकार दुखावला गेलाय त्याचा आणि तो कुरवाडून घेण्यासाठी तो अशा जागी जाईल ना जिथे त्याचं कौतुक केलं जाईल. अरे पण मग निशीला कळायला नको का? दारू प्यायला होता ना तो, मग ती या अशा अवस्थेत त्याला आई बाबा आणि सुनी समोर घेऊन गेली. काय वाटलं असेल त्यांना? आणि आता तर पद्मिनी काकूही गेल्यात तिथे. अगं मग चांगलंच आहे ना, त्यांना पण कळू दे त्यांच्या जावयाचे पराक्रम. पण त्याच्या चुकीमुळे घरच्यांना त्रास होईल ना. अगं नको काळजी करूस, सुमियाजी आहे तिकडे आणि या वयात सुद्धा सुमियाजी तुझ्यापेक्षा जास्त खमकी आहे. एवढ्या तेवढ्यावरून नाही डगमगणार ती. उलट युवराजला समज देईल आणि परत पाठवेल. ती घेईल सगळं सांभाळून, नको काळजी करूस. त्याचंच तर वाईट वाटतं ना केदार. समजूतदार माणसाने कायम समजून घ्यावं, कायम सांभाळून घ्यावं अशीच अपेक्षा केली जाते आणि कधी कधी त्या अपेक्षांचं ओझं होतं त्यांच्यावर आणि मग बाकीचे लोक त्यांच्या या समजून घेण्याचा ना गैरफायदाच घेतात कायम. त्यांची पण माफक अपेक्षा असते की आपल्यालाही कधीतरी कोणीतरी सांभाळून घ्यावं, आपल्यालाही कोणीतरी समजून घ्यावं, आपलं आयुष्य सुद्धा आपण आनंदाने हसत खेळत जगावं. त्यांनाही असंच वाटतं आपल्या नात्यात सुद्धा निर्मळता असावी. पण या अशा लोकांमुळे संपूर्ण कुटुंब त्रासात जगतं आणि त्यांच्यात तेढ निर्माण होते. मला आता त्याचंच टेन्शन आहे. आता जोपर्यंत हे दोघं घरी येत नाहीत ना तोपर्यंत माझ्या जीवाला घोर लागून राहील. आपला राग मनात धरून त्या युवराजने घरच्यांना वेठीच नाही धरलं पाहिजे. आणि आता परत परत जायचंय मी तिकडे का? माझं इन्सल्ट करायचं बाकी आहे? त्या दिवशी पुरेसा नाही झाला का? तारिणीला कोणीच काही बोललं नाही, फक्त मला बोलत होते. मी नाही येणार आहे तिथे, मी आता इथेच राहणार आहे, मी कुठेच नाही जाणार. अरे युवराज, मान्य आहे मला, मी तेव्हा काही नाही बोलले, हतबल होते मी. पण इथे राहून प्रश्न सुटणार नाहीयेत. मग आता सुटलेत का प्रश्न की तिथे सुटले होते? खांडेकरांच्या मुलाचा अपमान करून तिकडे ती तारिणी मोठी सून म्हणून अजून त्याच घरात मिरवते ना, तिला घराबाहेर काढायची हिंमत आहे कोणामध्ये तिथे? पण मी आहे ना तिथे, मी पुन्हा असं काही होऊ देणार नाही. चल बरं तू. खरंच तू? युवी, मम्मा बरोबर बोलतायत. आपण तिथे गेलो तरच तिला तिच्या चुकीची जाणीव होईल ना. नाही नाही, तिला तिची जी काही चूक कळायची ती आता इथेच कळ. इथूनच जी काही शिक्षा द्यायची ती पण इथूनच. म्हणजे काय म्हणायचंय तुला? जर मी आता तिथे गेलो ना तर तारिणीला तिच्या चुकांची जाणीव होणार नाही. त्यामुळे जोपर्यंत ती तारिणी इथे येत नाही आणि जोपर्यंत माझ्या पायावर नाक घासून माझी माफी मागत नाही ना तोपर्यंत मी त्या घरी येणार नाही.